रुपाली. अगं बोल ना, नाराज कोण आहे आज? किती वेळ झाले वाट बघते मी तुमची. कुठे गेलते तुम्ही? अगं भाईसाहेब इलेक्शनला उभा राहिले होते, त्यांनी बोलवलं होतं मला. ते उभा राहिले होते ना, आता तुम्ही कशाला गेलते तिकडं? आपला काय फायदा आहे त्यात? अगं मी त्यांचा कार्यकर्ता आहे. तुम्ही असते ना त्यांचे कार्यकर्ते, पण आपला काय फायदा आहे त्याच्यात? काय फायदा आहे त्यात? यावर्षी फक्त भाईसाहेबांमुळेच आपला ऊस जाणार आहे, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. हो का? खरंच का? खूप आनंदाची गोष्ट आहे. हेच नाही रुपाली, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भाईसाहेबांनी बऱ्याच ठिकाणी मच्छी संस्था खोललेल्या आहेत. हेच नाही तर कोरोनाच्या काळामध्ये भाईसाहेब जेव्हा आरोग्यमंत्री होते तेव्हा पेशंटच्या मदतीसाठी ते देवासारखे धावून आले. अशा खूप प्रकारच्या समस्या आणि घनसावंगी तालुक्याचे परमनंट आमदार आहे. आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव नेता म्हणजे तेच राजेश भायासाहेब टोपे. आले 100 गेले 100, भायासाहेबांसारखा नेता एकच नंबर. राष्ट्रवादी पुन्हा